सर्वांनी. आणि 4-5 माताजी झाले की मग 4-5 सगळेजण दूर दूर राहूनच करा, तिथे उभं राहून कोणीच करू नका, म्हणजे इतरांना दीप घेता येणार नाही. दूर दूर उभे राहून कोणीच वरती याच्यावरती उभं राहा. सगळ्या माताचं थोडंसं मागे उभं राहून करतील तर कसं प्रवचन पण होऊ शकते.
बसून सांग. हा, आता आपला कार्यक्रम जो आहे तो तर शेवटच्या पडावावर येत आहे. शेवटच्या क्षणाकडे चालू आहे आपण. तर आपल्या समोर जे उभे आहेत, माझ्या समोर माझ्या बरोबर जे उभे आहेत त्यांच्याकडे बघा एकदा. सर्वांचं लक्ष इकडे हा, थोडं लक्ष द्या. हरे कृष्ण एकदा. हा, आवाज कमी येत होता. आता आवाज येतोय का माझा? हा. तर हे जे माझ्या समोर माझ्या बरोबर उभे आहेत, माझ्या बरोबरीला जे महिपती महाराज आहेत, आपण ऐकलं ज्यांच्याबद्दल, त्यांचे वंशज आहेत. ही 8वी पिढी आहे. जसं तुकाराम महाराज, हरिबोल करा सर्वांच्यासाठी. 8वी पिढी. हरिबोल, हरिबोल, हरिबोल. जसं तुकाराम महाराज हे विश्वंभर बुवांच्या 8व्या वंशज होते, 8व्या पिढीतले, तसे आता महिपती महाराजांच्या 8व्या वंशातले हे आहेत. आपण सर्वजणांनी सकाळी ऐकलं की महाराजांनी असं सांगितलं होतं की मी इथून पुढे नोकरी करणार, चाकरी करणार नाही आणि माझ्या वंशजांनाही ती करू नये. तर प्रभूजी काय करतात? माझ्या वडिलांची निराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तर भगवंताची चरण सेवा करत असतात नेहमी. आतमध्ये पाहिलं आपण स्वयंभू, इथे लिहिलंय ना, स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी. हे स्वयंभू आहेत, भगवंत प्रगट झालेत. भगवंत येतात पंढरपूरवर. तर मला सांगतायत की आषाढी एकादशीच्या वेळेस या अगोदरच इथली मंडळी मूळ लावायला जाते विठ्ठल रुक्मिणीला. आणि पालखी जाते, तिथे विठ्ठलाला सांगतात की भगवंता, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही तुम्हाला मूळ लावण्यासाठी आलो आहे. जसे आई वडील आपल्या मुलीला आणायला जातात ना, तशी ही मंडळी दिंडी दर्शनाला जात नाही, भगवंताला मूळ कळलं ना आपल्याला सगळं. मूळ लावायला जातात की आपण कृपया आमच्या गावी या. मग काय होतं? उत्सव सुरू होतो नवमीला, वद्य नवमी पासून. आषाढ वद्य नवमीला उत्सव इथे सुरू होतो. मग पांडुरंग कधी येतात हे ज्ञात नाही अजून कोणाला, पण पांडुरंग जातात ही माहिती आहे. जेव्हा येतात नवमी पासून उत्सव सुरू होतो. नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावस्या असं आहे. अमावस्या वद्यपासून सुरू होतं. अमावस्याच्या दिवशी पांडुरंग या ठिकाणाहून जातात. ही कांबळे मंडळी जे आहे, वंशज आहे महाराजांचे, ते काय करतात? इथं पायघर घालतात भगवंताला जाण्यासाठी. हळद, कुंकू, गुलाल वगैरे टाकतात इथंच. आपण जिथं बसलोय ना, आपण जर आषाढी वद्य एकादशीला आला तरी इथं समोरच असतं ते. आणि याचे जेव्हा पांडुरंग परत जातात याचे प्रत्यक्ष पुरावे इथं आहेत समोर. माझ्या पाठीमागे जे बघताय ना आपण, इथे खुणा उमटतात. इथे आता त्या फोटोमध्ये अस्पष्ट आहे, पण आपण जर कधी आलात ना तर ते आपल्याला लक्षात येईल. ही ती जागा आहे. तर आपण मोठे भाग्यशाली आहोत, आपण त्या जागेवर आहे की नाही. पांडुरंग इथून जातात येतात नेहमी. तिथं आलोय तर असं म्हणतात की पंढरीची वारी जयाची कोळी, त्याची पायधुळी लाभो मज, असं वर्णन केलं संतांनी. तर ती पायधुळी आपण घेऊ शकतो, डोकं टेकू शकतो, माथा टेकू शकतो. अन्यथा इथली जी धुळे आहे ती माथ्याला लावली तर आपलं काय होतंय? संतांचं जे विचार आहे भगवंताप्रती ते आपल्या हृदयात प्रगट होतात. आपण जाताना सर्वजण वैष्णवांची धूळ घेऊ शकतो आणि पुजाऱ्यांचं दर्शन घेऊ शकतो, प्रत्यक्ष लांबून दंडवत प्रणाम घेऊ शकतो. दानाचं जे महत्व मी सकाळी सांगितले काय, आपण जर असेल आपल्या मनात विचार तर त्यांना विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी आपण थोडंसं दानही देऊ शकतो, जेणेकरून आज पुरुषोत्तम मासासाठी सुरुवात होईल. त्यांनाही पुजारी डिपार्टमेंटला ते सांभाळण्यासाठी दान लागतं आणि त्यांच्या आपण सर्वांकडून मी माझ्या आश्रम जे म्हणतोय किंवा मंदिर म्हणतोय असं आपण म्हणतो, आपण सर्वजण आपले परिवार आहोत. या आपल्या सर्व परिवारातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा मंत्र म्हणायचा आहे जोरात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सर्वांचं जसं स्वागत आहे आपण आलेल्या कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्व भक्तांचं, तसंच त्यांचंही स्वागत, अभिनंदन. आणि महाराज आपण मला सुविधा करून दिली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. हरे कृष्ण. मंदिर उघडलं दुपारी आहे का? मंदिर नियमानं उघडं नसतं, पण त्यांना आवाज आला ते आणि ठीक आहे. आता आपण काय करू, विराग पुढची सूचना देतील किंवा मी सूचना आता हीच आहे की आपल्याला आता जिथे आपण आलोय तिकडे परत जायचं. कीर्तन करीत जातोय, कीर्तन मंडळी कसं करणार? कीर्तन करीत जायचं की आता कीर्तन करीत आपण सर्वजण जाणार, तिथे महाप्रसाद घ्यायचा आहे, आपल्याला पुढे भक्तीच्या प्रवासात निघायचं आहे. हरे कृष्ण. आपण सर्वजण चरण थोडे घेऊन पांडुरंग स्वयं विठ्ठल
हे असं हो ह्या रे विठ्ठलांचं कधी पाऊल उमटतात असं. चला पटपट पटपट या बाहेर.